Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. ताठी उघडा ज्ञानेश्वरा या महान नाट्याच्या पिंपरी चिंचवड शहरात प्रयोग व्हावेत म्हणून निश्चित मदत करू, असं उद्गार उपमहापौर शर्मिला बाबर यांनी रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी भरतमुनी रंगधन सभागृह निगडी प्राधिकरण येथे काढलं. रुद्रांगने आयोजित केलेल्या अणुसंसाधन कला संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी विशेष अतिथी म्हणून बाबर बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी भूषवले, तर प्रमुख उपस्थिती म्हणून गिरीश प्रभुणे व नगरसेवक शैलजा मोरे, रुद्रंगचे अध्यक्ष रमेश वाकनीस आदी मान्यवर उपस्थित होते. अनुसंधानचे उद्घाटन वासी येथील माजी नगरसेवक रमेश शिंदे यांच्या शुभ हस्ते झाले. शिंदे यांनी देखील या प्रसंगी ताठी उघडाचे प्रयोग आपण नव्या मुंबईत घडवून आणू अशी ग्वाही दिली. उद्घाटन सत्राचे समारोप करताना भाऊसाहेब भोईर यांनी देखील ज्ञानेश्वर माऊलीच्या भक्ती आणि प्रेमधर्माचा उजागार ताठी उघडा ज्ञानेश्वरा या नाटकाद्वारे आपण शहरात निश्चितपणे घडवू असे आश्वासन दिलं. दुसऱ्या सत्रात ताठी उघडाचे लेखक, कवी, दिग्दर्शक सुरेश कोकिळ यांनी प्रकट मुलाखत विशेष रंगली. मुलाखतकार ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौघुले व सिने अभिनेता संदीप साकोरे संत महिमा गात गात जीवनाचे सार्थक व्हावे अशी भावना सुरेश कोकिळ यांनी व्यक्त केली. सुमारे 3 तास चाललेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन स्मिता कुलकर्णी व उज्ज्वला केळकर यांनी केलं. किशोरी व नंदिनी सरीन यांनी गायलेल्या गणेश स्तवन नांदीमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शशीधर बडवे, नागेश जोशी, माधुरी ओक, बाळासाहेब विभुते, अरुणा वाकनीस, सागर यादव, भूषण कोकिळ, अनिश कोकिळ यांनी सहकार्य केलं, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.